य ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जन चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो कमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदा सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कान्त श्रीराधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वं च कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंदा। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण प्रभुजीज माताजी सर्वांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। तर आपण मागच्या वेळेस पाहत होतो शौनकादी ऋषीमुनींची आतुरता, त्यांची उत्कंठता भगवंतांबद्दलचा कथा श्रवण करण्यासाठी, आणि कशा प्रकारे ते सूत गोस्वामींना त्यांचं यशोगान गात होते की जे श्रील व्यासदेव, जे की श्रीमद भागवताचे रचयिता आहेत, त्या श्रील व्यासदेवांकडून शुकदेव गोस्वामींनी त्यांच्या मुलांनी श्रीमद भागवतम ऐकलं, आणि तेच श्रीमद भागवतम सूत गोस्वामींच्या कृपेने सर्व शौनकादी ऋषीमुनींना, नैमिषारण्यामधील ऋषीमुनींना आणि त्यांच्यामुळे आपल्या सर्वांना ते श्रीमद भागवतम ऐकायला
मिळत आहे, यासाठी ते सूत गोस्वामींच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतात. तर आपण श्लोक क्रमांक 17 पासून पुढे सुरू करूया. आपण सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. तन्नः परम पुण्यम असंवृतार्थ तन्ना परम पुण्यम असंवृतां तन्नः परम पुण्यम असंवृतार्थम तन्ना परम पुण्यम संवृतार्थ आख्यानम अत्यद्भुत योगनिष्ठम आख्यानम् अद्भुत योगनिष्ठम् योगनिष्ठम् आख्यान आख्यायनन्ता चरितोपपन्नम ध्यायनन्ताचरितोपपन्नम् परीक्षितं भागवताभिरामम् पारीक्षितं भागवताभिरामम् कुणाला वाचायच ना? हरे कृष्ण. मी वाचू का प्रभूजी? हा, क्षितिजा माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. कृपा करून आम्हाला अनंतांच्या कथेचे वर्णन करून सांगा, कारण त्या कथा अंतःकरण पवित्र करणाऱ्या व सर्वश्रेष्ठ आहेत. त्याच कथा महाराज परीक्षितांना सांगितल्या गेल्या होत्या. अशा कथा भक्तियोगाने परिपूर्ण असल्याने शुद्ध भक्तांना अतिशय प्रिय आहेत. तात्पर्य: जे परीक्षित महाराजांना सांगण्यात आले आणि जे भगवत भक्तांना अतिशय प्रिय आहे ते भागवत पुराण होय. ते अनंताच्या सर्वश्रेष्ठ कथांनी ओतप्रोत आहे, म्हणून ते भक्तियोगाचे विज्ञान आहे. ते पर अथवा परम आहे, कारण ते समस्त ज्ञान व धर्माने समृद्ध असून प्रामुख्याने भगवंतांच्या भक्तीने संपन्न आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर या संबंधामध्ये हरे कृष्ण, श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. तर या संबंधामध्ये श्रीमद भागवताच्या 12व्या स्कंदामध्ये आपल्याला एक श्लोक पाहायला मिळतो, ज्याच्यामध्ये सांगितलं, श्रीमद्भागवतं पुराणम मलम यद वैष्णवानां प्रियम, की श्रीमद भागवत हे अमल पुराण आहे. अमल पुराण याचा अर्थ काय प्रभूजीज माताजीज? कुणी सांगेल का? प्रयत्न करा. बाकीचे जे वैदिक ग्रंथ आहेत त्या सर्व वैदिक ग्रंथामध्ये श्रीमद भागवतम यालाच का अमलम पुराणम म्हटलंय? अमल याचा अर्थ आहे फार काळी, फार पूर्वी. हा हा प्रभूजी पुन्हा सांगा. फार पूर्वीचं पुराण. अच्छा. अमल ह्या अमल या शब्दाचा अर्थ आहे निर्मळ. निर्मळ, कोणतंही त्याच्यामध्ये मळ नाहीये. मग याच्यावरून हिंट मिळेल का की बाकीच्या पुराणांमध्ये आणि श्रीमद भागवतामध्ये काय फरक आहे? परम पवित्र आहे. हा, परम पवित्र याचा अर्थ बरोबर आहे उत्तर, की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ आहेत, त्या 4 पुरुषार्थांच्या पलीकडे जाऊन केवळ आणि केवळ शुद्ध भक्ती मार्गावर या श्रीमद भागवतामध्ये चर्चा आहे. आणि बाकीचे जे काही वैदिक वाङ्मय आहेत ते पण लोकांच्या उद्धारासाठीच बनलेले आहेत, त्याच्यात काही संशय नाहीये. परंतु त्या सर्व वैदिक वाङ्मयामध्ये भक्तीच्या बरोबरच बाकीच्या गोष्टी पण आहेत, जसं की धर्माच्या तत्वांचं पालन करून आर्थिक विकास कसा साध्य करायचा, आर्थिक विकास साध्य करून भौतिक उपभोग कसा प्राप्त करायचा. तर ह्या सगळ्या गोष्टींचं मग तुम्ही म्हणाल की अरे ते तर अजूनच छान आहे, की त्याच्यामध्ये भौतिक लाभ पण प्राप्त होईल. परंतु त्या सर्व भौतिक लाभांसोबत आपलं ह्या भौतिक जगातलं जे अस्तित्व आहे, जे राहणं आहे, ते पण खूप मोठ्या लांब काळापर्यंत वाढू शकतं, जर आपण भक्ती मार्गाला, शुद्ध भक्तीच्या मार्गाला प्राप्त केलं नाही तर. त्याच्यामुळे श्रीमद भागवत याच्यासाठी अमलम पुराणम म्हटलंय, की हे
जे कैतव धर्म म्हणजे फसवणुकीचा जो धर्म आहे. फसवणुकीचं कशामुळं म्हटलं जातं? कारण त्या 4 प्रकारच्या पुरुषार्थाच्या मार्गाला लागून आपलं भौतिक जगातलं जे राहणं आहे, खूप लांब काळापर्यंत वाढतं. म्हणून त्याला फसवणुकीचा धर्म म्हटलंय. कारण सामान्य जीव, बद्ध जीव हा फसवला जातो भौतिक जगतामध्ये अधिकाधिक अडकून पडण्यासाठी. त्या धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांचं पालन करून. आणि श्रीमद भागवत हे सुरुवातीलाच अशा प्रकारच्या निम्न स्तरावरच्या फसवणुकीच्या धर्माला त्याग करतं, म्हणून त्याला अमल पुराण असं म्हटलेलं आहे. आणि हे अमल पुराण श्रीमद भागवत हे वैष्णवांना खूप प्रिय आहे, की जसं एखाद्या सामान्य माणसाला ज्याला आध्यात्मिक मार्गाची गोडी नाहीये, तर त्या व्यक्तीला भौतिक गोष्टी उदाहरणार्थ शरीराच्या गरजा म्हणा, खाणं-पिणं किंवा बाकीच्या त्या व्यक्तीला ज्या गोष्टी आवडत असतील, त्या इतक्या प्रिय असतात, की कधी-कधी लोकं खाण्यापिण्याचा पण त्यांना विसर पडतो त्यांच्या आवडीच्या गोष्टीसमोर आणि आवडीची गोष्ट उपभोगण्यात कधी-कधी एवढं मग्न होऊन जातात, की त्यांना खाणं-पिणं, शरीराच्या बाकी गरजांचा पण विसर पडतो. त्याचप्रमाणे जे वैष्णव आहेत, जे भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत, त्यांच्यासाठी श्रीमद भागवत अमल पुराण हे इतकं प्रिय आहे, की त्या अमल पुराणाच्या चर्चेपुढे, कृष्ण कथेपुढे त्यांना शरीराचं, खाण्याचं, पिण्याचं पण भान राहत नाही. जसं की आपण परीक्षित महाराजां बाबतीत बघतो, की ते श्रीमद भागवत ऐकण्यामध्ये इतके रममान झाले, की त्यांना भूक म्हणा, तहान म्हणा, शरीराला आराम म्हणा, या सर्व मूलभूत गरजांची पण कधीही कमी पड कधीही त्यांची गरज वाटली नाही किंवा त्यांचा पूर्णतः विसर पडला भगवत कथा ऐकण्यामध्ये शुकदेव गोस्वामींच्या तोंडून. 7 दिवस आणि 7 रात्र कंटिन्युअस सलग ते श्रीमद भागवतामधून शुकदेव गोस्वामींच्या द्वारे भगवत कथा ऐकण्यामध्ये मग्न होते. तर अशा प्रकारे आपल्याला कळतं, की परीक्षित महाराजांसारख्या शुद्ध भक्तांसाठी आणि शुकदेव गोस्वामींच्या शुद्ध भक्तांसाठी हे श्रीमद भागवत जे आहे, जसं की आपल्याला अन्न हे आपण ग्रहण करून कधीच थकत नाही. असं म्हणत नाही, की "अरे, इतके दिवस झाले आपण रोज प्रसाद घेत आहोत सकाळी, संध्याकाळी, दुपारी, तर आपण आता काही दिवस गॅप घेऊ." आपल्याला भूक लागतेच लागते, आपण जर अन्न ग्रहण नाही केलं तर. त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या शुद्ध भक्तांसाठी श्रीमद भागवतम हे त्यांना तेवढंच प्रिय आहे, जसं सामान्य माणसाला बाकीच्या भौतिक गरजा ह्या प्रिय असतात. आणि याच श्लोकामध्ये पुढे सांगितलंय, "यस्मिन् पारमहंसेन हंस्यम एकम अमलम ज्ञानम परम गीयते", की याच्यामध्ये परमहंस भक्तांना ज्या गोष्टी प्रिय आहेत, अशा गोष्टी शुद्ध भक्तीबद्दलच केवळ वर्णन आहे आणि सर्व भौतिक लाभांच्या चक्रातून, सर्व भौतिक आसक्तीच्या चक्रातून कशाप्रकारे आपण मोकळे होऊ शकतो, आध्यात्मिक ज्ञान कसं प्राप्त करू शकतो आणि भक्ती आणि वैराग्याला कसं प्राप्त करू शकतो, याच्याबद्दलची चर्चा श्रीमद भागवतामध्ये पाहायला मिळते. आणि जो कोणी अशा ह्या भक्तिमय वाङ्मयाचं, श्रीमद भागवताचं गंभीरतेने अभ्यास करेल आणि जो की गंभीरतेने ऐकेल आणि म्हणण्याचा, लोकांना पण सांगण्याचा किंवा स्वतः त्याचं पारायण करण्याचा प्रयत्न करेल, तो पूर्णपणे असा व्यक्ती भगवत धामाला प्राप्त करेल. असा व्यक्ती या भौतिक मुक्त होऊन भगवत धामाला प्राप्त करेल. ही फलश्रुती दिलेली आहे श्रीमद भागवताची शुकदेव गोस्वामी यांनी. तर आजच्या ह्या श्लोकात पण आपल्याला पाहायला मिळतं, की कशाप्रकारे शौनकादी ऋषीमुनी त्यांना ही ओढ लागलेली, ही रुची प्राप्त झालेली आणि म्हणून ते सूत गोस्वामींना विनंती करत आहेत, की आपण कृपया श्रीमद भागवतामधून कृष्ण कथा आम्हाला ऐकवाव्यात. कारण अशा गोष्टी या
शुद्ध भक्तांसाठी खूप खूप प्रिय आहेत. कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभुजी, माताजी, हरे कृष्ण. आणि आपल्या सर्वांना हे ऐकून आश्चर्य वाटेल प्रभुजी, माताजी, की आता या घडीला पण खूप सारे असे भक्त पृथ्वी तलावर आहेत भक्ती मार्गातील, ज्यांना की मी तर म्हणतो की ज्यांना ब्रेकफास्ट, लंच, डिनर म्हणजे सकाळचा नाश्ता श्रीमद भागवत स्वीकार करतात, श्रीमद भागवताचं आस्वादन करतात. याचा अर्थ असा नाही की शरीराच्या गरजा ते दुर्लक्षित करतात, अजिबात नाही. परंतु श्रीमद भागवतम त्यांना इतकं प्रिय आहे की जवळपास एकही दिवसही त्यांचा जात नाही श्रीमद भागवताचं श्रवण केल्याशिवाय, श्रीमद भागवत वाचल्याशिवाय. आणि श्रील प्रभुपादांचं या मुद्द्यावर एक खूप महत्वाचा उपदेश आपल्या सर्वांसाठी आहे. श्रील प्रभुपादजी सांगतात की जे माझे सिरियस डिवोटीज म्हणजे गंभीर भक्त आहेत, जे भक्त भक्ती मार्गामध्ये गंभीर होण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आध्यात्मिक प्रगती करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा भक्तांनी रोज न चुकता श्रीमद भागवताचं अध्ययन, श्रीमद भागवताचा अभ्यास करायला पाहिजे. आणि किती वेळ करण्यासाठी सांगितलंय भक्तांसाठी प्रभुजीज, माताजीज? गेस करा. किती वेळ सांगितलंय श्रील प्रभुपादांनी रोज श्रीमद भागवताचा अभ्यास करण्यासाठी? रतिरूपा माताजी? 1 तास प्रभुजी. आपण जे उत्तर दिलं त्याच्यापेक्षा दुप्पट, दुप्पट, अराउंड 2 तास. 2 तास सांगितलंय. मग ठीक आहे, कुणी म्हणेल की बाबा मला 2 तास वेळ मिळणं खूप अवघड आहे. ठीक आहे, 2 तास नाही काढू शकत, तुम्हाला जे शक्य आहे ते काढा वेळ, पण जरूर प्रयत्न करा श्रीमद भागवताचा रोज अभ्यास करण्यासाठी. मग काही श्रवणाच्या माध्यमातून, काही वाचण्याच्या माध्यमातून, काही चर्चा करून करण्याच्या माध्यमातून, कोणत्याही माध्यमातून का होईना, परंतु श्रीमद भागवतम श्री चैतन्य महाप्रभूंनी पण सांगितलंय की नित्यम भागवत सेवया. नित्यम म्हणजे श्रील प्रभुपादजी त्याचं भाषांतर करतात की नित्य रूपामध्ये, रेग्युलरली, एव्हरी सिंगल डे. जसं आपण म्हणत नाही, जसे आत्ताच उदाहरण दिलं की अरे रोज 3 वेळेला प्रसाद घेऊन खूप कंटाळा आला, आता काही दिवस प्रसादाला सुट्टी मारू, उपाशी राहू, असं आपण कधी म्हणत नाही. त्याच प्रकारे भगवंतांच्या भक्तीमध्ये जर आपण गंभीर आहोत, आपल्याला आध्यात्मिक प्रगती करायची आहे, तर रोज श्रीमद भागवत आपण त्याचं कथन करायला पाहिजे, श्रवण करायला पाहिजे, चर्चा करायला पाहिजे. आणि अशा प्रकारचं श्रीमद भागवताचं जर आपण रोज श्रवण केलं तर त्याचा परिणाम काय होईल प्रभुजीज, माताजीज? ते पण श्रीमद भागवताच्या 1ल्या स्कंदाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये सांगितलंय की अंतकरण, भगवंत स्वतः अशा भक्तांचं अंतकरण, हृदय शुद्ध करतात सगळ्या घाणेरड्या गोष्टींपासून, जे भक्त त्यांच्या नित्य भागवताच्या श्रवणामध्ये, अभ्यासामध्ये गुंतलेले असतात. आपण तो एकदा श्लोक पाहू. कुणाला लक्षात आहे का श्लोक? कोणता आहे श्लोक तो? आपण आता पण म्हटलेलो हा सेशन सुरू करताना मंगलाचरण प्रार्थनेमध्ये, नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया. एकदा आपण तो श्लोक उघडू. पहिला स्कंद, 2रा अध्याय, 18वा श्लोक. आपण सगळ्यांनी कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. प्रभुजीज, माताजीज. नष्टप्रायेषु अभद्रेषु नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया. नित्यं भागवत भागवत सेवया. भगवती उत्तम श्लोके भगवती भगवती उत्तम उत्तम श्लोके श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी. भक्तिर्भवति नैष्टिकी. भवति नैष्टिकी. तर या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की आपल्या हृदयामध्ये जे पण काही अभद्र आहे, जे पण काही काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर इत्यादी जे षड वपू आहेत, जे 6 प्रकारचे शत्रू आहेत आपल्या हृदयातले, ते पूर्ण अभद्र गोष्टी आपल्या हृदयामधून स्वच्छ होऊ शकतात जर आपण काय केलं तर
नित्यम भागवत सेवया. सेवया म्हणजे सेवा करणे. कशाची सेवा करायला पाहिजे? नित्यम श्रीमद भागवताची सेवा करायला पाहिजे. कशा प्रकारे करायला पाहिजे सेवा? श्रीमद भागवत ऐकून, श्रीमद भागवत वाचून, श्रीमद भागवतावर चर्चा करून, ते समजून घेण्याचा प्रयत्न करून श्रीमद भागवताची सेवा करायला पाहिजे. आणि अशा प्रकारे जर आपण श्रीमद भागवत रोज वाचलं, अभ्यासलं, तर काय होईल? हृदयातल्या सर्व अभद्र घाणेरड्या गोष्टी या निघून जातील. आणि भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टिकी. आणि भगवंतांबद्दल, असे भगवंत ज्यांना की अनेकानेक उत्तमोत्तम श्लोकांनी वर्णिलं गेलं आहे वैदिक वाङ्मयामध्ये, त्या भगवंतांबद्दल आपल्याला नैष्टिकी भक्ती प्राप्त होईल. नैष्टिकीचा अर्थ आहे जी की बदलता येऊ शकत नाही, जी की शाश्वतरित्या अशा व्यक्तीला नैष्टिकी भक्ती प्राप्त होईल, जो की नित्यम म्हणजे नियमितपणे दररोज श्रीमद भागवताच्या सेवेमध्ये जोडलेला आहे. कोणाला प्रश्न आहे का? प्लीज माताजी. हरे कृष्णा. हरे कृष्ण मुद्द्यावर. हरे कृष्णा माताजी. येस माताजी. प्रभूजी, मी भागवतम रीड नाही करत रोज, पण भागवतगीता वाचते. आणि भागवतमचा जो 10वा स्कंद आहे ना, ज्याच्यामध्ये भगवंतांच्या सगळ्या लीला आहेत, तर त्याचं मी पुस्तक वाचते. तर असं पण चालेल का प्रभूजी? चालेल माताजी. तर ते जे 10व्या स्कंदाचं पुस्तक, ते कृष्ण पुस्तक हो, वाचता का? पुरुषोत्तम लीला पुस्तक आहे ते. हा, सगळं पूर्ण 10 स्कंदामध्ये, हो, 9 लीला आहेत हो. भगवंत. खूप छान आहे माताजी, ते पण छान आहे. गीता भागवत करीती श्रवण नित्य चिंतन विठोबाचे. की गीता असो की श्रीमद भागवतम, भगवद्गीता ही भगवंतांनी स्वतः सांगितली, हो श्रीमद भागवतम हे भगवंतांबद्दल आहे. तर त्यांनी पण हृदय शुद्धीकरण निश्चित होईल माताजी. हो प्रभूजी, पण धन्यवाद. नियमित हो आवश्यक आहे. जसं आपण पाहतो कधी कधी काही लोक, त्यांना शरीर कमवायचं असतं, चांगलं शरीर काय म्हणतात मराठी त्याला, सौष्ठव कमवायचं असतं, परंतु नियमितपणे मेहनत घेण्याची तयारी नसते. ते आज व्यायाम करतील, उद्या सोडून देतील, पुन्हा 8 दिवसांनी म्हणतील की नाही आता या महिन्यामध्ये सुरू करू, किंवा नवीन वर्ष सुरू झाल्यावर खूप वेळा असे लोक नवीन वर्षाचा संकल्प घेतात, परंतु तो एक आठवडा महिना पण पूर्ण नाही होत की तो संकल्प त्यांचा सुटून जातो. परंतु आध्यात्मिक जीवनामध्ये आणि भौतिक मार्गामध्ये फरक हा आहे की आध्यात्मिक जीवनामध्ये थोडे थोडे करून प्रयत्न जरी केले, 10दा जरी आपण धडपडलो, अडखळलो, तरी भगवंत कृपा दृष्टीने ते प्रयत्न पण गंभीरतेने स्वीकारतात, आत्मीयतेने स्वीकारतात. त्याच्यामुळे श्रीमद भागवतामध्ये महत्वाची गोष्ट आहे, नित्यम भागवत सेवया. दररोज श्रीमद भागवताची सेवा करायला पाहिजे. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न हरे आहे कृष्ण प्रभूजी. माताजी? ठीक आहे, आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 18. कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. सूत उवाच सूत उवाच अहो वयं जन्मभृतोऽद्यः स्म अहो वयं वृद्धानुवृत्त्यापि विलोमजातः दौष्कुल्यम् आधिं विधुनोति शीघ्रम् दौष्कुल्यम् आदिं विधुनोति शीघ्रम् महत्तमानामभिधानयोगः योगः. कुणाला वाचायचंय का प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. गणेश कुलकर्णी प्रभूजी. यस प्रभूजी. सुत गोस्वामी म्हणाले, अहो जरी आमचा जन्म मिश्र संकर जातीत झाला आहे, तरी ज्ञानवृद्ध महापुरुषांची सेवा केल्याने आणि त्यांचे अनुगमन केल्याने आम्ही जन्माधिकाराला प्राप्त झालो आहोत. अशा महापुरुषांशी केवळ संभाषण केल्याने सुद्धा निम्न कुळात जन्म झाल्यास
ने आलेली अपात्रता तत्काळ धुतली जाते. तात्पर्य द्वारा की जय. सूत गोस्वामींचा जन्म ब्राह्मण कुळात झालेला नव्हता. ते एका मिश्र जातीत निम्न असंस्कृत कुळात जन्मास आले होते. परंतु श्री सुखदेव गोस्वामी तसेच नैमिषारण्यातील ऋषी इत्यादींच्या संगतीने त्यांचे निम्न कुळातील जन्मामुळे आलेले सर्व अवगुण धुवून निघाले. वैदिक प्रथेप्रमाणे भगवान श्री चैतन्य महाप्रभू यांनी या तत्वाचे अनुसरण केले आणि आपल्या दिव्य अशा संगतीने निम्न कुळात जन्मलेल्यांना अर्थात जन्माने अथवा कर्माने अपात्र ठरलेल्या अनेकांना भक्तीच्या स्तरापर्यंत पोहोचवून आचार्य पदावर प्रस्थापित केले. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की कोणतीही व्यक्ती ब्राह्मण असो अथवा शूद्र असो, गृहस्थ असो अथवा संन्यासी असो, जर कृष्ण विज्ञानात पारंगत असेल तर तिचा आचार्य किंवा गुरु म्हणून स्वीकार केला जाऊ शकतो. सूत गोस्वामी हे श्री सुखदेव आणि श्री वासुदेव यासारख्या थोर अधिकारी ऋषींकडून कृष्ण विज्ञान शिकले होते. त्यांच्या अशा पात्रतेमुळेच नैमिषारण्यातील ऋषी त्यांच्याकडून भागवताच्या रूपात कृष्ण विज्ञान श्रवण करण्यात अतिशय उत्सुक होते. अशा रीतीने श्रवण कीर्तनाने त्यांना दोन महान आत्म्यांचा संग लाभला. श्रीकृष्ण विज्ञान हे एक दिव्य विज्ञान आहे. ते अधिकारी व्यक्तीकडूनच समजून घेतले पाहिजे आणि शिकवणाऱ्याने देखील अधिकारी व्यक्तीकडूनच त्याचे अध्ययन केलेले असले पाहिजे. तसेच जो हे विज्ञान इतरांना शिकवतो किंवा त्याचा प्रचार करतो तो अधिकाधिक गुणवत्ता प्राप्त करतो. सूत गोस्वामींना दुहेरी लाभ मिळालेला होता आणि त्यामुळे ते निम्न जन्मामुळे आलेल्या अपात्रतेतून व मानसिक वेदनांतून पूर्णपणे मुक्त झालेले होते. हा श्लोक निस्संदिग्धपणे हे सिद्ध करतो की सूत गोस्वामींचा जन्म निम्न कुळात झालेला होता, म्हणून श्री सुखदेव गोस्वामींनी त्यांना श्रीकृष्ण विज्ञान शिकवण्याचे नाकारले नव्हते आणि नैमिषारण्यातील ऋषींनी देखील त्यांच्याकडून श्रवण करण्याचे नाकारले नाही. याचा अर्थ हा की सहस्रो वर्षापूर्वी सुद्धा हे दिव्य विज्ञान शिकवण्यासाठी अथवा शिकवण्यासाठी हीन कुळातील जन्मामुळे कोणतेही बंधन येत नव्हते. हिंदू समाजात तथाकथित जाती प्रथेची कट्टरता मागील 100 वर्षात अस्तित्वात आली आहे. कारण या काळात वरिष्ठ कुटुंबात अयोग्य लोकांची संख्या अधिक वाढली. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी मूळच्या वैदिक पद्धतीचे पुनरुज्जीवन केले. हरिदास ठाकूर यांचा जन्म एका मुसलमान कुळात झालेला होता आणि भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना नामाचार्य पद प्रदान केले. भगवंतांच्या शुद्ध भक्तांचे सामर्थ्य अपार आहे. गंगाजळ पवित्र समजले जाते आणि गंगाजळात स्नान केल्याने मनुष्य शुद्ध होतो. शुद्ध भक्ताचा विचार करता त्याच्या केवळ दर्शनाने हीन कुळातील अधपतित जीव शुद्ध होऊन जातो. तिथे त्याचा सहवास घडला तर काय सांगावे. हे जगातीलच प्रदूषित वातावरण शुद्ध करण्याची भगवान श्री चैतन्य महाप्रभूंची इच्छा होती आणि त्यासाठी ते सर्वत्र अधिकारी उपदेशक पाठविणार होते. आता भारतीयांनी ते कार्य शास्त्रशुद्ध रीतीने हाती घेतले पाहिजे. यातच मानव जातीचे सर्वश्रेष्ठ कल्याण आहे. आजच्या पिढीत शारीरिक आजारांपेक्षा मानसिक रोगच अधिक प्रबळ झाले आहेत. म्हणून सर्व जगभर भागवताचा विनाविलंब प्रचार करणे अत्यावश्यक आहे. महत्तमानाम अभिधाम अर्थात सर्व महान भक्तांचा शब्दकोश म्हणजे सर्व महात्म्यांची एकत्रित केलेली वचने. अशा थोर महात्म्यांची आणि भगवंतांची वचने वेदांमध्ये आणि संबंधित ग्रंथात आहेत. विशेषतः भागवतामध्ये आहेत. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. जय. धन्यवाद प्रभूजी. तर इथे खूप महत्वाचा मुद्दा सांगितला आहे की कशा प्रकारे कधी कधी जी भौतिक पात्रता समजली जाते व्यक्तीची, की त्यांचं बॅकग्राऊंड, की कोणत्या कुळातून आलेले आहेत, सामाजिक स्तर काय आहे, भगवंतांच्या भक्तीमध्ये असं कोणतंही बंधन आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी एकापेक्षा एक श्रेष्ठ उदाहरणं देतात. जसं पहिलं उदाहरण आहे आपल्या समोर सूत गोस्वामींचं. सूत हे अशा व्यक्तीचा जन्म हा निम्न कुळामध्ये झालेला आहे. निम्न कुळ कशामुळे म्हटलेलं आहे प्रभूजीज माताजीज इथे, की विलोम हा शब्द इथे श्लोकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. वृद्ध अनुवृत्त्यापि विलोम जातः
तर विलोम हे 2 प्रकारचे विलोम लग्न असतात. एक आहे अनुलोम आणि दुसरं आहे प्रतिलोम. तर अनुलोम हे लग्न म्हणजे की मुलगा जो आहे तो एका सामाजिक दृष्ट्या पाहायला गेलं तर एका जातीचा आहे. परंतु मुलगी जी आहे ती सामाजिक दृष्ट्या दुसऱ्या अशा जातीची आहे जी की सामाजिक दृष्ट्या निम्न समजली जाते. त्याला अनुलोम लग्न म्हणतात. आणि प्रतिलोम विवाह, प्रतिलोम लग्न हा सामाजिक दृष्टी जी आहे ती सामाजिक जातं जातं. तर सूत गोस्वामी हे सामाजिक दृष्ट्या पाहायला गेलं तर निम्न स्तरावरच्या कुळामध्ये जन्म झालेला होता. परंतु भक्ती मार्गामध्ये त्याचं काहीही देणं घेणं नाहीये. श्रील प्रभुपादजी उदाहरण देतात श्रील हरिदास ठाकूर यांचं, ज्यांना की चैतन्य महाप्रभूंनी नामाचार्य म्हणून त्यांना नाम निर्देशित केले, म्हणजे त्यांना नामाचार्य म्हणून पदवी दिली. कशामुळे नामाचार्य म्हणून पदवी दिली प्रभुजीच माताजीच? हरिदास ठाकूर यांना कोणत्या पात्रतेच्या आधारावर? कोण सांगेल? कोणती नामस्मरण. विशेष जपमाला जास्त पात्रता करायचे. होती? नामस्मरण जास्त करायचे. किती किती हा. करायचे रोज? 192 3 लाख. माळा जप. 3 लाख. हां. हां. 192 माळा जवळपास 24 तासापैकी 22 तास ते जप करण्यात व्यस्त असायचे आणि बाकीच्या 2 तासामध्ये शरीराच्या बाकीच्या ज्या गरजा आहेत, शरीर स्वच्छ करणे, थोडा काय लागेल तो आराम करणे, काही प्रसाद ग्रहण करणे, बाकीचे जे त्यांचे शरीराच्या संबंधित गरजा होत्या, त्या गरजा ते 2 तासात पूर्ण करायचे आणि 24 तासांपैकी 22 तास जवळपास ते भगवंतांच्या स्मरणामध्ये, नामजपामध्ये व्यस्त असायचे. आणि श्रील हरिदास ठाकूर यांची भगवत नामाप्रती, भगवंतांच्या नामजपाप्रती ही आसक्ती बघून श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना नामाचार्य म्हणून निर्देशित, त्यांना ती पदवी प्रदान केली. आणि अशा श्रील हरिदास ठाकूर यांचा जन्म आपण पाहतो की कशाप्रकारे ही जी वर्णाश्रम व्यवस्था आहे, त्या वर्णाश्रम व्यवस्थेच्या पण बाहेर श्रील हरिदास ठाकूर यांचा जन्म झालेला. परंतु शास्त्रात असं सांगितलंय की श्रील रूप गोस्वामी उदाहरण देतात भक्ती रसामृत सिंधूमध्ये की कशाप्रकारे आपण ज्यावेळेस गंगा नदीमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी जातो, त्यावेळेस कधी-कधी त्या गंगा नदीच्या पात्रामध्ये, पाण्यावर काही कचरा वगैरे पण वाहून आलेला, तरंगत आलेला आपल्याला दिसतो. पण आपण ते पाणी बाजूला करतो आणि श्रद्धेने त्या गंगा नदीमध्ये आपण डुबकी घेतो किंवा अंघोळ करतो. का? कारण आपल्याला विश्वास आहे, की त्या गंगा नदीचं जे पात्र आहे, त्याची जी पवित्रता आहे, ती क्षणिक पण कमी होणार नाही. त्याच्यामध्ये वाहून आलेल्या ह्या कचऱ्यामुळे वगैरे. त्याचप्रमाणे महापुरुषांचं, महान व्यक्तींचं, भक्तांचं पण जी पात्रता आहे त्यांची, ती क्षणिकभर पण कमी होत नाही. त्यांच्या सामाजिक स्थितीमुळे, त्यांच्या कोणत्या विशिष्ट कुळामध्ये जन्म झाल्यामुळे. आणि हा भक्तांच्या प्रती मोठा गंभीर असा अपराध समजला जातो. जर आपण कोणत्या भक्तांना भौतिक स्तरावर जर बघत असू, भौतिक दृष्टीने जर बघत असू, की अरे, हा तर भक्त या कुळामध्ये जन्मलेला आहे, तो भक्त त्या कुळामध्ये जन्मलेला आहे. तर रूप गोस्वामी सांगतात, की अशा प्रकारची जी वृत्ती, अशा प्रकारची जी बुद्धी आहे, ती रोगीट बुद्धी आहे, की ती अयोग्य आहे आणि अशा व्यक्तीने ती बुद्धी लवकरात लवकर दुरुस्त करायला पाहिजे, भगवंतांच्या भक्तांच्या प्रती होणारे अपराध टाळण्यासाठी. आणि श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये श्री चैतन्य चरितामृत मधून त्या एक विशेष श्लोक आहे, त्या श्लोकाचा इथे रेफरन्स देत आहेत, की असा व्यक्ती ब्राह्मण कुळात जन्मलेला असो, शूद्र कुळात असो, की सामाजिक दृष्ट्या
ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी कोणत्याही सामाजिक व्यवस्थेतल्या स्थितीमध्ये का असेना, पण जर त्याला कृष्ण तत्व व्यवस्थित माहिती आहे, तर तो व्यक्ती गुरु बनण्यासाठी योग्य आहे. त्याला दुसऱ्या कोणत्याही पात्रतेची गरज नाहीये, जर त्या व्यक्तीला कृष्ण तत्व हे व्यवस्थित माहिती आहे तर. तर आपण पुढे जाऊ. कुणाला काही प्रश्न आहे का? प्रभुजीच, माताजीच, हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 19 आपण सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. कुतः पुनर्गृणतो नाम तस्य तस्य महत्तम एकांतपरायणस्य महत्तम एक परायणस्य योऽनंत शक्तिर्भगवान् अनंतो योऽनन्तशक्तिर्भगवानन्तो महद्गुणत्वाद् यमनन्तमाहुः. महद्गुणत्वादयमनन्तमाहु. कुणाला वाचायचंय का? प्रभुजी, माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी वाचू? हा, संगीता माताजी, हरे कृष्ण. हा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर मग श्रेष्ठ भक्तांच्या मार्गदर्शनाखाली जे अनंत सामर्थ्यशाली भगवान अनंताचे नाम संकीर्तन करीत असतात, त्यांच्याविषयी काय बोलावे? ज्यांच्या शक्ती अनंत आहेत आणि ज्यांचे गुण दिव्य आहेत, त्यांना अनंत नावाने संबोधिले जाते. तात्पर्य: द्विज बंधू अर्थात उच्च वर्णात जन्मलेले अप्रबुद्ध असंस्कृत असे लोक होत. हे लोक निम्नवर्णीय लोकांना याच जन्मात ब्राह्मणत्व प्राप्त होऊ शकते या तत्वाविरुद्ध कितीतरी युक्तिवाद करीत असतात. त्यांचे एक म्हणणे असे आहे की ज्यांना क्षुद्र किंवा त्यापेक्षा कनिष्ठ जातीतील जन्म मिळाला आहे, तो त्यांच्या पूर्वजन्मीच्या पापामुळे मिळाला आहे. त्यामुळे तो प्रायश्चित्त आहे. म्हणून अशा जन्मामुळे हरे कृष्ण. एक मिनिट, कुठे चाललं हा, होतं? हा. हे पहिलीच ओळ. म्हणून हा. अशा जन्मामुळे. म्हणून अशा जन्मामुळे जी प्रतिकूलता, दोष इत्यादी प्राप्त झालेले आहेत, ते सर्व त्यांनी या जन्मात भोगले पाहिजेत. या निरर्थक युक्तिवादाला उत्तर देताना भागवत आग्रहाने सांगते की शुद्ध भगवत भक्ताच्या मार्गदर्शनाखाली भगवंत नामांचे संकीर्तन करणारा मनुष्य हीन कुळात वा वर्णात जन्माला येण्याच्या दोषातून तत्काळ मुक्त होतो. भगवान नाम संकीर्तनात संलग्न असणारा शुद्ध भक्त कोणताही अपराध करीत नाही. 10 प्रकारचे नामापराध आहेत, परंतु शुद्ध भक्ताच्या मार्गदर्शनाखाली होणारे नाम संकीर्तन पूर्णपणे निर्दोष असते. अपराधरहित दिव्य नाम संकीर्तन पूर्वजन्मीच्या सर्व पापांच्या प्रभावाला तत्काळ दूर करू शकते. निर्दोष नाम संकीर्तन दर्शवते की नामधारकाला भगवंत नामाच्या दिव्य स्वरूपाचा अनुभव झाला असून तो भगवंतांना शरण गेला आहे. स्वतः भगवान व त्यांचे नाम दिव्य असल्यामुळे अभिन्न आहेत. भगवान नाम सर्व शक्तिमान भगवंतां इतकेच शक्तिशाली आहे. भगवंतांची असंख्य नावे त्यांच्याशी अभिन्न असून समान शक्तिशाली आहेत. भगवद्गीतेच्या अंती भगवान निक्षून सांगतात की जो त्यांना पूर्णपणे शरण येतो, तो त्यांच्या कृपेने सर्व पापांपासून मुक्त होतो. भगवंताशी अभिन्न असणारे भगवंत नाम भक्ताला सर्व प्रकारच्या पापांच्या प्रभावातून वाचवू शकते. भगवंत नामाचे कीर्तन मनुष्याला त्याच्या निम्न जातीतील जन्मामुळे आलेल्या दोषांतून निश्चितपणे मुक्त करते. भगवंताची अपरिमित शक्ती भक्तांच्या
अवतारांच्या अमर्याद विस्तारामुळे अधिकाधिक वाढतच जाते. त्यामुळे भगवंतांचा प्रत्येक भक्त आणि अवतार हे भगवंताच्या शक्तीने त्याचप्रमाणे संपन्न होतात आणि म्हणूनच हीन जन्मामुळे आलेली अपात्रता भगवत भक्ताला बाधक होऊ शकत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे सांगितलंय की कशा प्रकारे कधी कधी लोक चुकीच्या पद्धतीने कर्माच्या फळांचं विश्लेषण करतात, की निश्चित हे सत्य आहे की आपल्याला आपल्या जीवनातल्या कार्याप्रमाणे पुढचा जन्म प्राप्त होतो. मग त्याच्यामुळेच काही जण आपल्याला जन्म प्राप्त केलेला पाहायला मिळतो, की काही बाळांचा जन्म होतो टाटा, बिर्ला, अंबानी अशा कुटुंबात पण होतो. त्याच प्रकारे काही बाळांचा जन्म उघड्यावर, रस्त्यावर अशा ठिकाणी पण होतो, ज्या ठिकाणी आई-वडिलांकडे व्यवस्थित व्यवस्था नाहीये, किंवा कधी-कधी काही शारीरिक व्याधींनी ग्रासलेल्या अशा पण बाळांचा जन्म होतो. तर निश्चित आपला जन्म हे आपले मागचे हरे कृष्ण प्रभु जी, एक मिनट मैं आपको होस्ट बनाती हूँ. हरे कृष्ण प्रभु जी. हरे कृष्ण प्रभु जी.